काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा याच आठवड्यात होण्याची शक्यता आहे। प्रदेशाध्यक्षपदाबाबत राहुल गांधींशी बोलणं झालं असून लवकरच प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली। मंत्र्यांच्या अधिकारावर गदा येत असल्याची तक्रार शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। या संदर्भात शिवसेनेच्या मंत्र्यांची मंत्रिमंडळात तीव्र नाराजी बघायला मिळाली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही यावेळी उपस्थित होते। धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळातील जिल्हा नियोजन समितीमधील निधी वितरणातील अनियमिततेचा मुद्दा चव्हाट्यावर आला। याच अनुषंगाने पालकमंत्री अजित पवार यांनी गेल्या 2 वर्षांमध्ये झालेल्या 877 कोटी रुपयांच्या निधीची चौकशी केली। यासाठी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुंबईत बोलवण्यात आले। राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्णी लागण्याचा मार्ग मोकळा झालाय। प्राधिकरणाच्या नियमात बदल करण्यास मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे। मुख्यमंत्री हे समितीचे पदसिद्ध अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री हे पदसिद्ध सदस्य असतील असा निर्णय घेण्यात आलाय। मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत पाण्यासाठी संतप्त भावना व्यक्त केल्या। अशा परिस्थितीत लोकांच्या रोषाला कसं सामोरं जायचं अशी विचारणा करत अनेक मंत्र्यांनी या मिशनचे वाभाडे काढले। संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली। त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणीपुरवठा योजना युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत। वाघांची शिकार रोखण्याकरता मेळघाटप्रमाणे सगळ्यात जंगलात विशेष दक्षता पथक नेमण्याचे आदेश वनमंत्री गणेश नाईकांनी दिले। वाघाची शिकार करणाऱ्या बहरेलिया या टोळीला अटक करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमधील महापुराला वारंवार कारणीभूत ठरणाऱ्या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा घाट कर्नाटक सरकारने घातला आहे। कर्नाटक सरकारच्या या भूमिकेचे पडसाद मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत उमटले। विखेंच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ दिल्लीला जाऊन आपलं म्हणणं मांडणार आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प दरवर्षी फुगत असला तरी उत्पन्न वाढीचा वेग मात्र कमी असल्याचं 5 वर्षातील आकडेवारीवरून स्पष्ट झालंय। 2025-26च्या अर्थसंकल्पाचं काम अंतिम टप्प्यात आलंय। 20 फेब्रुवारीपर्यंत तो आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे। ईव्हीएम मधील मेमरी आणि सिम्बॉल लोडिंग युनिटची पडताळणी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर निवडणूक आयोगाने 15 दिवसांमध्ये उत्तर द्यावं असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिलेत। या पडताळणी दरम्यान डेटा नष्ट करणे किंवा पुन्हा लोड करणे टाळावे असे आदेश सरन्यायाधीश संजीव खन्ना, न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने आयोगाला दिले आहेत। आता आपण एक महत्त्वाची बातमी बघूया। भाजप उमेदवारांनी सत्तेचा गैरवापर केला, भ्रष्टाचार केला, विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला असा आरोप केला जातोय। रायगडच्या उरण विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार महेश बालदी यांनी देखील भ्रष्ट मार्गाने निवडणुकीत विजय मिळवला असा दावा करत त्यांच्या या निवडीला हायकोर्टात आव्हान देण्यात आलेलं आहे। न्यायालयाने या याचिकेची गंभीर दखल घेत महेश बालदी यांच्यासह निवडणूक आयोगाला समन्स बजावण्याची भूमिका स्पष्ट केलेली आहे। समन्स बजावत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिलेले आहेत। निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी संपत्तीचा तपशील लपवला असा दावा करत उरण विधानसभा मतदारसंघातील सुधाकर पाटील यांनी या प्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकापाठोपाठ कांदा आणि फळबाग पिके संकटात सापडली आहेत। या वातावरणामुळे फुलोऱ्यात असलेल्या पिकाचा मोहर गळून पडला
अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव होऊन हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती शेतकऱ्यांना सतावतेय। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। शेतकऱ्यांनी ई-केवायसी केल्यानंतर रक्कम खात्यात जमा करण्यात येते। उर्वरित शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। छत्रपती संभाजीनगरातल्या गजानन ॲग्रो सेल्सच्या गोदामावर पोलिसांनी छापा टाकला। हजारो क्विंटलचा धान्यसाठा जप्त केला। या प्रकरणी पुरवठा विभागानं अहवाल सादर केलाय। संबंधित गोदामाला क्लीन चिट मिळाली आहे। शिर्डीमध्ये क्षुल्लक वादातून एका भाजी विक्रेत्यावर चाकू हल्ला करण्यात आला। या प्रकरणी 3 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आलं। मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडी बायपास ते रांजणोली या नाक्यापर्यंत वाहतूक कोंडी झाली। महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, त्यामुळे वाहन चालकांसह प्रवासी त्रस्त झाले। तांत्रिक अडचणीमुळे संपूर्ण देशभरातील सीसीआयची कापूस खरेदी तात्पुरती बंद करण्यात आली आहे। सीसीआयचे उपमहाप्रबंधक नीरज कुमार यांनी खरेदी तात्पुरती थांबवण्याचे आदेश काढले आहेत। शेतमाल प्रक्रिया उद्योगाला चालना देऊन निर्यात वाढीसाठी राज्यात 4 ठिकाणी ॲग्रो लॉजिस्टिक हब उभारण्यात येणार आहेत। हे 4ही हब समृद्धी महामार्गालगत उभारण्यात येणार आहेत। त्यासाठी राज्य सरकार प्रत्येकी 100 कोटी रुपयांचा निधी देणार आहे। जळगावच्या रावेरमधील तांदलवाडी इथं पोषक वातावरण आणि सिंचनाकरता पुरेसं पाणी उपलब्ध असल्यानं गहू, हरभरा आणि मका ही पिकं बहरली आहेत। 2 दिवसांपासून तापमान वाढीला झालेली सुरुवात या पिकांच्या वाढीसाठी पोषक ठरेल असा शेतकऱ्यांचा अंदाज आहे। अर्धा वर्ष उलटूनही जळगावातील 2,35,000 शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत। नुकसानीतून सावरण्याकरता विमा कंपन्यांनी त्वरित पीक विम्याची रक्कम द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। जळगावच्या भुसावळमध्ये पालेभाज्यांची आवक कमी होताच दर दुपटीनं वाढलेत। पालेभाज्यांच्या उत्पादनात घट झाल्यानं थेट दरावर परिणाम झालाय। अलिबागमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा भव्य संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी शेकापच्या जयंता पाटलांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केलं। जळगावच्या रावेर तालुक्यामध्ये बदलत्या वातावरणामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे। दिवसा उन्हाचे चटके आणि रात्री थंडी असं वातावरण असल्यानं निमोनियासह अन्य साथीच्या रोगात वाढ झाल्याचं दिसून आलं। त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। दिव्यांगांच्या कल्याणाकरता व सक्षमीकरणाकरता जिल्हा वार्षिक नियोजनाच्या 2025-26 आर्थिक वर्षापासून प्रत्येक वर्षी नियमित योजनांकरता निधीमधून कमाल 1% निधी राखीव ठेवण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री